कुर्ला बालक मंदिर व प्राथमिक शाळेत बाळ दिंडी सोहळा संपन्न झाला। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित रारा कुर्ला बालक मंदिर व प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात भगवान विठ्ठल व रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन मान्यवर संस्थेचे विश्वस्त गोवर्धन कमटम व मुख्याध्यापिका मंजुळा कुडक्याल यांच्या हस्ते करण्यात आले। पालखीचं पूजन करून विठ्ठलाची आरती करण्यात आली। टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि वारकरी वेशभूषेत सजलेले चिमुकले यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। आषाढी एकादशीच्या औचित्यानं परिसरामध्ये शाळेत विठ्ठल भक्तीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी वेशभूषा केले, इयत्ता तिसरीच्या विद्यार्थी प्रौढ साक्षरतावर पथनाट्य सादर केलं, तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल गीतावर नृत्य सादर करून बालदिंडीचं मुख्य आकर्षण ठरलं। अशा प्रकारे मोठ्या भव्य भक्तिमय वातावरणात बालदिंडी शाळेत प्रसाद वाटप करून समारोप झाला। या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका मंजुळा कुडकेल यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं कामगिरी केली। पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये। सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते। बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय। आपण या संधीचा लाभ घ्यावा। महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील। या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं। नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62। जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर।